शान्वी कुठे निघाला तुम्ही? सर मला असं वाटतं मी या माणसाला ओळखते, म्हणजे मी याला कुठेतरी बघितलंय. तुम्ही पण ओळखता का? नाही तुम्ही पण त्याला बघताय, तो सुद्धा तुम्हाला बघतोय म्हणून विचारलं. नाही नाही मी शान्वी, मला नाही माहित हा माणूस कोण आहे. मला का आठवत नाहीये, मी बघितलंय म्हणजे मी भेटले याला कुठेतरी, आणि ह्याचं नाव ना वी वी वरून काहीतरी आहे. विनोद, मी शान्वी ऐका ना, आपल्याला या लिस्टमधल्या अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत आणि या दुकानात मी काही गोष्टी बघितल्यात. तुम्ही प्लीज पुढे जाऊन घ्या ना. नाही जयंत सर नाही, तो बघा ना, तो सुद्धा आपल्याकडेच बघतोय, म्हणजे कदाचित तो सुद्धा आपल्याला ओळखतोय. मी एक काम करते, मी सरळ जाऊन त्यालाच विचारते. थांबा. मी शान्वी प्लीज तुम्ही या आधी गोष्टी घ्या, मी त्याला जाऊन विचारतो तो तुम्हाला ओळखतो का. ओके प्लीज मी शान्वी, यू गो फर्स्ट. जयंत कानिटकर, खूप दिवसानंतर दिसलास. पण आता मी घाबरत नाही हा तुला. आता माझ्या केसांना जरी धक्का लागला ना तरी परिणाम खूप वाईट होतील. या विनोदची हिंमत विश्वामुळे खूपच वाढली आहे. इथून पुढे आय नीड टू बी मोर केअरफुल, नाहीतर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसेन मी. सर हो, लक्ष कुठे आहे तुमचं? अजून आपल्याला खूप शॉपिंग करायची आहे. तुम्ही तर आत्ताच. नाही नाही असं काहीच नाही. सर एक सांगू, सांगा ना. माझा ना एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? आठवण्याचा नाही नाही, खरं म्हणजे विसरण्याचा. काहीतरी गडबड झाल्यासारखी वाटते, म्हणजे असं काहीतरी ना विचित्र वाटतंय. म्हणजे बघा ना, आता सुद्धा आपल्याला तो मुलगा दिसला. मला सारखं असं वाटत होतं की मी त्या मुलाला भेटले, मी त्याला ओळखते. पण एवढंच नाही, मी त्या मुलाबरोबर खूप गप्पा मारल्या, टाइमपास केलाय असंही मला वाटतंय. पण तरीही मला त्याचं नाव प्रॉपर आठवत नव्हतं. म्हणजे ना कसली लिंकही लागत नव्हती. सर तुमच्याबरोबर कधी असं झालंय का? हां म्हणजे असं अधूनमधून वाटत असतं, पण एवढं काय त्यात. ते काय आजकाल आपण खूप फोन बघत असतो ना, सोशल मीडियावर गोष्टी स्क्रोल करत असतो. सो अशा अनोळख्या व्यक्ती आपल्या मनात घर करतात. नाही 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 सर, हे तसं नाही आहे. हे ना काहीतरी वेगळं आहे. म्हणजे बघा ना, कधी कधी आपल्याला काही माणसं किंवा काही जागा ओळखीच्या वाटतात, पण खरं बघायला गेलं तर त्या ओळखीच्या नसतात, असं काहीतरी. जानवी, ऑल आय कॅन से, तुम्ही फोन कमी यूज करा. नाही हो जयंत सर, हे फोनमुळे नाही होत आहे. हे फिलिंग ना काहीतरी ऑड आहे. म्हणजे अजूनपर्यंत या सगळ्याबद्दल मी माझ्या घरच्यांना सांगितलेलं नाही आहे, कारण उगाच त्यांना टेन्शन यायला नको. पण आता असं वाटतंय की मी ना हे डॉक्टरांना सांगायला हवं. आणि ना मी हे सगळं ना विश्वासोबत पण डिस्कस करणार आहे. हां नाही नको. आय मीन टू से, मी जानवी, हे बघा असं प्रत्येकाला वाटत असतं की आपल्यात काहीतरी ऑड आहे. तो इट्स व्हेरी नॉर्मल. म्हणजे वी जस्ट हॅव टू फॉरगेट अबाउट इट अँड मूव्ह ऑन. सर पण तुम्ही तर खूप परफेक्ट आहात. तुम्हाला असं कधीच वाटलं नसेल ना, म्हणजे तुमच्या बाबतीत असं कधीच झालेलं नसेल ना. जयंत सर सांगा ना. मी जानवी, आता जर का आपण उरलेली शॉपिंग केली नाही ना, तर आईंनी सांगितलेल्या गोष्टी घेता येणार नाहीत. अरे देवा, विसरलेच मी. चला.
जयंत सर, वाव, ट्रुली मेस्मरायझिंग. जान्हवी, मला तुम्हाला आत्ताच्या आता बघायची इच्छा होते. जान्हवी, मला खरं तर आवडलं असतं आजचा कार्यक्रम अटेंड करायला. म्हणजे तुम्हाला बघायचं तेवढंच कारण मिळालं असतं. सर खरं तर मलाही आवडलं असतं तुम्ही इथे आलेलो, पण काय करणार, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना. हा कार्यक्रम फक्त बायकांचा असतो आणि जर का तुम्ही इथे आलात तर ते खूप ऑड दिसेल आणि तसं झालेलं मलाही नाही आवडणार. बट मिस जान्हवी, जानवी जरा बाहेर ये. हो आई आले. सर आई बोलवते, मी नंतर करते कॉल. बाय. ओके बाय. I really want to see you, जानू. मी काही कारण काढेन, पण तिथे येईनच. बघशील तू. काय झालं, अजून प्रोग्राम सुरू का नाही केलाय? अगं त्यांची धाकटी सून आली नाही ना अजून, म्हणून लक्ष्मी वहिनी वाट बघते त्याची. आई, तू अजूनही सिंचनाची वाट बघतेस का? अर्थात घरातल्या सगळ्या सवाष्णी आल्याशिवाय हळदी कुंकू सुरू कसं करणार? आई, मला नाही वाटत ती येणार म्हणून, सो प्लीज तिची वाट बघू नकोस. एक मिनिट, मी तुला मटार करंजी आणायला सांगितली होती, आणली का? हो. युअर डिलिव्हरी फॉर मटर करंजी. अय्या जयंतराव, तुम्ही धन्यवाद. नाही म्हणजे अगदी वेळेत आलात. काय आई, मुलगा मानता ना मला, प्लीज. एक मिनिट. बरं झालं तुम्ही आलात. अगं सगळ्या बायका खोळंबल्यात, लवकर सुरू करूया का कार्यक्रम? हो हो, जानू त्यांना हात घेऊन या. जयंत सर, तुम्ही इथे? जयंतराव या ना. हो हॅलो. काय झालंय जयंत सरांना? मी इतकी छान तयार झालीये. नाही, फोनवर तर किती छान गप्पा मारत होते आणि आता भेटल्यावर साधी कॉम्प्लिमेंट द्यायची तर दूरच, पण साधं बोललेही नाही ते माझ्याशी.